श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा आनंदाने सुखा समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी आलेली आहे दीप अमावस्या आणि या दिवशी 11 कणकेचे दिवे लावण्याचा हा विशेष उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर घरातील आर्थिक अडचणी आणि सर्व प्रकारचे दोष दूर होऊन सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. शिवाय तुमच्या मार्गी सर्व इडा पिडा नजरदोष आणि बाधा दूर होतात असं शास्त्रात सांगितलं जातं. विशेष म्हणजे या 11 दिव्यांपैकी प्रत्येक दिवा घरात कुठे ठेवायचा, कोणत्या वेळी हा उपाय करायचा आणि दिवे लावताना कोणता मंत्र म्हणायचा, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच शेवटी मी तुम्हाला अजून विशेष दिवा आणि त्याच्यासोबत करायचा जो मंत्राचा उपाय सांगणार आहे, जो आर्थिक प्रगती, धनलाभ आणि घरातील सुख समृद्धीसाठी केला जातो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या साजरी केली जाते. या अमावस्येला काही ठिकाणी दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्याची सांगता आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या आधी येणारी ही अमावस्या धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. चातुर्मासाचा काळ हा पूजा, नामस्मरण, व्रत, वैकल्य आणि धार्मिक उपायांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याची परंपरा आहे. बघा, अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश. त्यामुळे या दिवशी घरामध्ये दिवे लावून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेल्या उपायांमुळे घरातील नकारात्मकता कमी होते. पितृदोषाशी संबंधित अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये सुखशांती टिकून राहावी अशी भावना ठेवली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणी असतील, पैशांची चणचण जाणवत असेल, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत अस्वस्थ वातावरण असेल तर दीप अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने दीपदान करणं अनेक जण शुभ मानतात. आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आहे 11 कणकेच्या दिव्यांचा उपाय. या उपायांमध्ये घरातील स्त्रीने 11 कणकेचे दिवे तयार करून ते घरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत. या उपायामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं, घराची भरभराट होते आणि आयुष्याचं सोनं होतं अशी धार्मिक श्रद्धा आहे. अर्थात हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. फक्त दिवे लावले आणि लगेच सगळं बदलून जाईल अशा अपेक्षेने हा उपाय करू नका. आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवून घरातील सुख समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय नेमका कधी करायचा तर 12 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. पण तुमच्याकडे वेळ असेल आणि शक्य असेल तर दिवे लागण्याच्या वेळेत म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 या वेळेत हा उपाय करण्याचा नक्की प्रयत्न करा. ही वेळ तुमच्यासाठी शक्य नसेल तर काळजी करू नका, रात्री 12 वाजण्यापूर्वी श्रद्धेने हा उपाय करता येईल. आता सर्वात आधी आपल्याला 11 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. हे दिवे तयार करण्यासाठी तुम्ही गव्हाची कणिक घेऊ शकता. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. यामध्ये हे दिवे तयार करताना मीठ घालायचं नाही. पाणी घालून कणिक थोडंसं घट्टसर मळून घ्यावं. त्यापासून 11 एकमुखी दिवे तयार करायचे आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे, तुम्हाला गोड कणकेचे दिवे बनवायचे असतील तर गव्हाच्या कणकेमध्ये गुळाचं पाणी घालून कणिक मळून घ्या. त्यापासून 11 दिवे तयार करा. हे दिवे तुम्ही वाफून किंवा उकडून सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने 11 कणकेचे दिवे तयार करा. यानंतर प्रत्येक दिव्याला फुलवात लावायची आहे आणि त्यामध्ये शक्य असल्यास गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे. कारण दिवे आपण देवांना समर्पित करणार आहोत. त्यामुळे तुपाचा दिवा लावण्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिलं जातं. तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तेलाचा दिवाही तुम्ही लावू शकता. पण तेलाचा दिवा वापरत असाल तर फुलवातीऐवजी लांब कापसाची वात वापरा. आता हे सगळे 11 दिवे एका स्वच्छ ताटामध्ये घ्या. त्यानंतर देवघरासमोर जाऊन हे दिवे एक एक करून प्रज्वलित करा. दिवे लावल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू लावा आणि मग या दिव्यांनी आपल्या घरातील देवांना मनोभावे ओवाळून घ्या.
आता या 11 दिव्यांपैकी कोणता दिवा घरात कुठे ठेवायचा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण फक्त 11 दिवे तयार करणं पुरेसे नाही, ते योग्य ठिकाणी ठेवण्याची ही पद्धतही खूप महत्त्वाची आहे. सर्वात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या इष्टदेवता आणि देवी देवतांना अर्पण करायचा आहे. देवघरामध्ये तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये शांतता, समाधान आणि सकारात्मक वातावरण वाढावं, देवी लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसरा दिवा घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे. आपल्या घराचा उंबरठा ही घराची सीमा मानली जाते. त्यामुळे इथे दिवा लावताना घरातील नकारात्मकता दूर जावी, वाईट शक्तीपासून घरापासून दूर राहाव्यात आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी अशी मनोभावे प्रार्थना करा. यानंतर तिसरा दिवा तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे. तुळशीला धार्मिक परंपरेमध्ये अतिशय पवित्र असं स्थान दिलं जातं. तुळशीजवळ दिवा लावताना घरातील आरोग्य, सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करा. पुढचे 4 दिवे घराच्या 4 दिशांना ठेवायचे आहेत, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. या 4 दिशांना एक एक दिवा घराच्या 4ही बाजूंना प्रकाश राहावा, नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं या भावनेने हे 4 दिवे ठेवायचे आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 11 दिव्यांपैकी प्रत्येक दिवा लावताना घाई करू नका. मनामध्ये शांतता ठेवा. दिवा लावताना आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या घरातील व्यक्तींसाठी, आर्थिक प्रगतीसाठी, व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. कारण उपायापेक्षा त्यामागची श्रद्धा आणि भावना देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर 5वा दिवा तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. आपल्या घरामध्ये स्वयंपाकघराला खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण इथे अन्न तयार होतं आणि अन्नाला आपल्या परंपरेमध्ये अन्नपूर्णा देवीचं स्वरूप मानलं जातं. म्हणून स्वयंपाकघरामध्ये हा दिवा लावताना घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये, घरातील प्रत्येकाला सुखाने आणि समाधानाने अन्न मिळावं, घरामध्ये समृद्धी टिकून राहावी अशी मनोभावे प्रार्थना करा. तसेच घरामध्ये पैसा आला की तो योग्य प्रकारे टिकावा आणि आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं यासाठीही प्रार्थना करू शकता. यानंतर 6वा दिवा घराच्या पायऱ्यांजवळ ठेवायचा आहे. तुमच्या घरामध्ये पायऱ्या असतील तर पायऱ्यांच्या जवळ सुरक्षित जागा पाहून हा दिवा ठेवा. पायऱ्यांजवळ दिवा लावण्यामागे घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत शुभ ऊर्जा यावी, घरामध्ये शांतता आणि सकारात्मक वातावरण राहावं अशी भावना आहे. आता 7वा दिवा पाण्याच्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी ठेवता, म्हणजे माठ असेल, जिथे पाण्याची भांडी असतील किंवा पाणी ठेवण्याची ठरलेली जागा असेल, तिथे सुरक्षित अंतरावर हा दिवा लावावा. पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवा लावताना घरामध्ये आरोग्य, सुख आणि समृद्धी राहावी, पैशाचा योग्य प्रवाह राहावा आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करा. यानंतर 8वा दिवा घराच्या मध्यभागी म्हणजेच हॉलमध्ये ठेवायचा आहे आणि घराच्या मध्यवर्ती भागाला खूप महत्त्व देतो. घरातील सदस्य इथे एकत्र येतात, बोलतात, वेळ घालवतात आणि म्हणून इथे दिवा लावताना घरातील वादविवाद कमी व्हावेत, कुटुंबामध्ये प्रेम वाढावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान राहावं आणि घरात सुख शांती टिकून राहावी अशी भावना ठेवा. तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं आणि प्रत्येकाच्या प्रगतीला योग्य दिशा मिळावी अशी प्रार्थना करा. आता 9वा दिवा घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे. तुमच्या घराला यापैकी जी जागा उपलब्ध असेल तिथे सुरक्षित ठिकाणी हा दिवा ठेवा. घराच्या बाहेरील अंधार दूर व्हावा, बाहेरून येणारी नकारात्मकता घरात प्रवेश करू नये आणि घराच्या 4ही बाजूंना सकारात्मक वातावरण राहावं या भावनेने हा दिवा लावायचा आहे. यानंतर 10वा दिवा झाडाच्या मुळाशी ठेवायचा आहे. तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल, मनी प्लांट असेल, रुईचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर सुरक्षित अंतर ठेवून त्या झाडाजवळ तुम्ही हा दिवा ठेवू शकता. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये झाडांना देखील पवित्र मानलं जातं. झाडाजवळ दिवा लावताना आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळावे, जुने ऋणानुबंध आणि अडचणी दूर व्हाव्यात, घरातील आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आणि कुटुंबाची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करा. आता राहिला 11वा दिवा आणि शेवटचा कणकेचा हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तो सुरक्षितपणे प्रज्वलित राहील आणि घरामध्ये प्रकाश निर्माण करेल. या शेवटच्या दिव्यासमोर थोडा वेळ शांत बसून आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी सांगा.
तुमच्या घरातील पैसा योग्य मार्गाने वाढवा, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये यश मिळावं, कर्जाचा भार कमी व्हावा आणि उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि घरामध्ये कायम सुख समाधान राहावं अशी मनापासून प्रार्थना करा. 11 दिवे लावताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. हे दिवे केवळ कुठेही ठेवायचे नाहीत. प्रत्येक दिवा लावताना मन शांत असावं आणि शक्य असेल तर प्रत्येक ठिकाणी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत दिवा ठेवावा. म्हणजे दिवा लावताना मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे, मग तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करण्याआधी हातपाय स्वच्छ करून घ्या. शक्य असेल तर आंघोळ स्वच्छ करून कपडे परिधान करा. महिलांनी शक्य असल्यास साडी किंवा स्वच्छ पारंपरिक कपडे घालून परिधान करा आणि हा उपाय करावा. दिवा नेहमी उजव्या हाताने प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा. चप्पल घालून हा उपाय करण्याऐवजी शक्य असल्यास अनवाणी किंवा स्वच्छ पायाने हा उपाय करावा. कारण आपण हा उपाय केवळ पैशासाठी करत नाही, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा, सुखसमृद्धी, शांतता आणि आर्थिक स्थैर्य राहावं या श्रद्धेने करत आहोत. आता या 11 दिव्यांचा उपाय केल्यानंतर एक महत्त्वाचं काम अजून बाकी आहे. हे कणकेचे दिवे दुसऱ्या दिवशी नेमके काय करायचे? हे दिवे तिथेच ठेवून द्यायचे की त्यांचं विसर्जन करायचं याची ही एक पद्धत आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी हे दिवे कसे हाताळायचे आणि त्यानंतर कसा 7 लवंगाचा विशेष उपाय नेमका कसा करायचा हे पुढं सांगते. तर आता या उपायामधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहूया की रात्री 11 दिवे लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे तसेच घरामध्ये ठेवायचे नाही. सकाळी हे दिवे आदराने एकत्र करून घ्या. तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर हे कणकेचे दिवे त्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. काही वेळाने पक्षी, मुंग्या किंवा इतर छोटे जीव हे कणकेचे दिवे खातील. त्यामुळे या अन्नरूप कणकेचा उपयोग जीवांना होईल. किंवा यातील काही दिवे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. जर पिंपळाचं झाड जवळ नसेल तर इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी हे दिवे ठेवू शकता. मात्र हे करताना जागा स्वच्छ असावी आणि दिव्यांमुळे पर्यावरणाला त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्या. इथपर्यंत आपण 11 कणकेच्या दिव्यांचा उपाय पाहिला. पण दीप अमावस्येच्या दिवशी अजून एक छोटा उपाय केला तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय आहे तिळाच्या तेलाचा आणि 7 लवंगाचा. आणि हा उपाय तुम्ही रात्री करायचा आहे. तुमच्या घरामध्ये दक्षिण पश्चिम दिशेला एक स्वच्छ जागा पहा. तिथे एक छोटंसं चांदीचं ताट घ्या. जर चांदीचं ताट उपलब्ध नसेल तर स्वच्छ मातीची पंती घेतली तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. यानंतर तुम्हाला 7 लवंग टाका. आता दुहेरी कापसाची वात तयार करून ती दिव्यामध्ये लावा. हा दिवा प्रज्वलित करण्याआधी मन शांत करा आणि त्यानंतर खालील मंत्राचा जप करा. ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत श्रद्धेने दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर काही क्षण तिथेच थांबा आणि आपल्या मनातील इच्छा देवीला लक्ष्मी मातेच्या चरणी सांगा. विशेषतः जर तुमच्या आयुष्यातील सध्या आर्थिक अडचण, कर्जाचा ताण, व्यवसायामध्ये मंदी किंवा नोकरीमध्ये अडथळे, उत्पन्न वाढत नसल्याची चिंता जर असेल तर मनापासून प्रार्थना करा. माझ्या घरात आर्थिक स्थैर्य राहू दे, माझ्या कष्टाला योग्य फळ मिळू दे, माझ्या व्यवसायात प्रगती होऊ देत, माझ्या कुटुंबावर लक्ष्मीची कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे. अचानक पैसा मिळेल किंवा दुसऱ्या दिवशीच कर्ज संपेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या कष्टांना योग्य दिशा मिळावी, उत्पन्नाचे मार्ग वाढावेत आणि घरामध्ये समृद्धी टिकून राहावी या भावनेने हा उपाय करायचा आहे. अशा प्रकारच्या धार्मिक उपायांमध्ये श्रद्धेला खूप महत्त्व आहे आणि शक्य असलेस तर हा 11 दिव्यांचा उपाय घरातील स्त्रीने करावा असा पारंपरिक समज आहे. पण महिलेला शक्य नसेल, वेळ नसेल किंवा काही कारणांमुळे ती हा उपाय जर करू शकत नसेल तर घरातील पुरुषांनीही हा उपाय श्रद्धेने केला तरी चालतो. देवापुढे मनापासून प्रार्थना केलेली महत्त्वाची ठरते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या दिवशी तुम्ही दिवे लावताना फक्त स्वतःच्या प्रगतीसाठीच प्रार्थना करू नका. तुमच्या आईवडिलांसाठी, मुलांसाठी, पती पत्नींच्या नात्यासाठी, घरातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. कारण पैसा असणं महत्त्वाचं आहे, पण त्यासोबतच आरोग्य, सुख, शांतता आणि समाधान असेल तरच या संपत्तीचा खरा आनंद घेता येतो. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या या दिवशी घरामध्ये प्रकाश लावताना मनातही सकारात्मक विचारांचा प्रकाश निर्माण करा. जुन्या चिंता, भीती आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवून
म्हणजे नव्या सुरुवातीसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. आणि या उपायामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, दिवे लावताना घाई गडबड करू नका आणि फक्त व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून करू नका. तुमची श्रद्धा असेल तरच करा, मनापासून प्रार्थना करा, मनापासून हा उपाय करा आणि आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या भविष्याच्या चांगल्या वाटचालीसाठी केलेली प्रार्थना ही उपायाची खरी भावना आहे. आता पुढे आपण पाहूया 11 दिव्यांमुळे घरामध्ये कोणते सकारात्मक बदल घडावेत अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि हा उपाय केल्यानंतर कोणती प्रार्थना करायची आहे. 12 ऑगस्टला दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही करत असताना मनामध्ये एकच भावना ठेवा, आपल्या घरामध्ये कायम प्रकाश राहावा, सुखशांती राहावी आणि आपल्या कष्टाला योग्य फळ मिळावं. बघा, घरामध्ये पैसा असणं महत्त्वाचं आहे, पण पैसा येऊनही घरात जर सतत भांडण असतील, मनामध्ये चिंता असेल किंवा समाधानच जर नसेल तर त्या संपत्तीचा आनंद घेता येत नाही. म्हणून या 11 दिव्यांच्या उपायामध्ये धनलाभासोबतच सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांततेसाठीही प्रार्थना करायची आहे. या दिवशी श्रद्धेने दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर व्हावी, आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये यश मिळावं आणि उत्पन्न वाढण्याचे मार्ग निर्माण व्हावेत अशी प्रार्थना करा. ज्यांच्यावर कर्जाचा भार आहे त्यांनी कर्जमुक्तीसाठी मनापासून नक्कीच प्रार्थना करावी. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी व्यवसायामध्ये भरभराट आणि ग्राहकांची वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करावी. आणि जे नोकरी करतात त्यांनी नोकरीमध्ये स्थैर्यप्राप्ती आणि चांगल्या संधी उपलब्ध मिळाव्यात अशी प्रार्थना करावी. म्हणजेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक अडचण दूर होऊन आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं ही भावना ठेवून हा उपाय नक्की करा. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, उपायासोबत आपले प्रयत्नही सुरू ठेवायचे आहे. देवाकडे प्रार्थना करताना आपण आपल्या कष्टांची साथ सोडायची नाही. आपण मेहनत करायची, योग्य निर्णय घ्यायचे आणि त्यासोबत देवाच्या चरणी श्रद्धा ठेवायची आहे. तुम्हाला हा उपाय लक्षात ठेवायला अगदी सोपा जावा म्हणून एकदा संपूर्ण क्रम सांगते. पहिला दिवा देवघरात, दुसरा दिवा घराच्या उंबरठ्यावर, तिसरा दिवा तुळशीजवळ, 4 दिवे घराच्या 4 दिशांना, 5वा दिवा स्वयंपाकघरात, 6वा दिवा पायऱ्यांजवळ, 7वा दिवा पिण्याच्या पाण्याजवळ, 8वा दिवा घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये, 9वा दिवा अंगण गच्ची किंवा बाल्कनीमध्ये, 10वा दिवा झाडाच्या मुळापाशी आणि 11वा दिवा घरामध्ये सुरक्षित आणि योग्य जागी देवाचं स्मरण करत ठेवायचा आहे. प्रत्येक दिवा लावताना शक्य असल्यास ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. रात्री दक्षिण पश्चिम दिशेला तिळाच्या तेलाचा, 7 लवंगाचा आणि दुहेरी वात असलेला जो विशेष दिवा सांगितला आहे तो लावताना ओम श्रीम क्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एवढं केल्यानंतर काही वेळ थोडं शांत बसा आणि डोळे बंद करा आणि आपल्या घराचा विचार करा. घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी असावी, निरोगी असावी, कुटुंबामध्ये प्रेम राहावं, व्यवसायात प्रगती व्हावी, नोकरीमध्ये यश मिळावं, उत्पन्न वाढावं आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहावी अशी मनापासून प्रार्थना करा. या उपायामागची खरी भावना आहे, दीप अमावस्येच्या दिवशी घरामध्ये लावलेला प्रत्येक दिवा हा अंधार दूर करण्यासोबत आपल्या मनामध्येही आशेचा प्रकाश निर्माण करू अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. आणि दुसऱ्या दिवशी कणकेचे दिवे गोळा करायला विसरू नका. ते पिंपळाच्या झाडाजवळ किंवा इतर झाडाजवळ ठेवू शकता. काही दिवे तुम्ही गाईला पण खाऊ घालू शकता. मात्र हे करताना परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने 12 ऑगस्ट बुधवारच्या दिवशी दीप अमावस्येला 11 कणकेच्या दिव्यांचा हा विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या घरातील दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदो, आर्थिक अडचणी कमी होत आणि तुमच्या कष्टाला यश मिळो आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहो अशी मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करणे. तुमच्या घरात सुख असू देत, तुमच्या घरात समाधान असू दे आणि घरामध्ये प्रेम असू द्या, तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ द्या, तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होऊ द्या आणि तुमच्या कष्टातून मिळणाऱ्या पैशामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ द्या. जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप देखील द्या. तर स्वामी कृपा या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर अशाच भक्तिमय, धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.